दिवस 13वा. आलापी ते वर्कला. कालच्या विश्रांतीने तरतरीत झालेले आम्ही आज 85 किलोमीटरवर कोल्लमला पोचायचं ठरवलं. संजयजी तर 6 पासूनच तयार होते. आता कधी एकदा कन्याकुमारीला पोचतोय असं झालंय, पण मध्ये अजून बरेच दिवस आहेत. सबुरी सबुरी. 7च्या ठोक्याला आम्ही वॉर्मअप करून निघालो. आजचा वेग भलताच होता, पण आता विषुववृत्ताकडे सरकत चाललो असल्यामुळे आणि आज मकर राशीत सूर्याने प्रवेश केल्यामुळे सूर्य फारच लवकर ताप द्यायला लागला होता आणि ह्या हवामानाची सवय नसलेल्यांना सर्दी वाटायला लागली होती. वरून सूर्य आमची ऊर्जा खेचून घेतोय की काय असं वाटत होतं. सूर्यदेव जरी आमच्यावर नाराज असले तरी पवनदेव मात्र कृपा करत होते. पाठीमागून आम्हाला वाऱ्याचा जोर मिळत होता, त्यामुळे आम्ही कोल्लमचं अंतर दुपारी 1:30 वाजताच संपवलं. सर्वांना आभासी तिळगुळ देऊन गोड बोलायच्या शुभेच्छा दिल्या. वाटेत किरकोळ ठिकाणी थांबून फळं, चहा, केरळी हलवा असं मध्ये मध्ये थोडंसं घेतलं होतं. दुपारच्या उन्हामुळे फारशी भूक नव्हती, पण नित्यनेमाने जेवून घेतलं. तेव्हा ठरवलं इथे थोडी विश्रांती घेऊन पुढे वर्कला नावाच्या गावात पोचायचं. तेवढंच 30 किलोमीटरचं अंतर अजून कमी उद्यासाठी, कारण पुढच्या सफरीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या भानगडीमुळे पुढे काही उत्स्फूर्त निर्णय घ्यावे लागणार होते कदाचित. उन्हाचा उकाडा कमी व्हायची वाट बघून 3:30 वाजता पुढचं जादा अंतर पार करायला सुरुवात केली. त्याआधी छान मस्त विश्रांती घेतली दुपारीच. मुख्य रस्ता आम्ही मगाशीच सोडला होता. आता पुन्हा आतल्या रस्त्याने 28 किलोमीटरवरच्या वर्कला नावाच्या गावात पोचायचं ठरवलं. उन्हं थोडी कमी झाली होती, पण आता रस्ता मध्ये मध्ये खराब होता. अगदी किनाऱ्यालगतच्या रस्त्याने पोजिकारा बीच पाहिला. खूप सुंदर नजारे पाहायची डोळ्यांना आता सवयच होऊन गेली. आम्ही 5 वाजताच वर्कला क्लिफला पोचलो. छोट्या डोंगर कड्यावरून समुद्राचं विहंगम दृश्य बघून खालच्या किनाऱ्यालगत एक मस्त खोली बुक केली आणि उद्याच्या आणि पुढच्या शेवटच्या टप्प्याबद्दल चर्चा केली. कदाचित 16 ऐवजी 17 जानेवारीला कन्याकुमारीला पोचावे लागेल, कारण 16 तारखेला रविवारी तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन असल्याची बातमी कळली आहे. उद्या पुवर ह्या सीमेनजीकच्या गावात मुक्काम करायचं ठरवून आज रात्रीच्या जेवणाला गेलो आणि मग नेहमीप्रमाणे झोपायला गेलो.